नमस्कार, आपका टुडे इंडिया न्यूज चैनल में स्वागत है। अब नजर डालते हैं आज की ताजा खबरों पर। नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस वर्ल्ड अर्थ डे आहे। या दिवशी आम्ही पर्यावरण विभागाकडून एक अत्यंत चांगली संकल्पना राबवत आहोत। त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। ती संकल्पना म्हणजे 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिवसाच्या पासून ते 1 मे महाराष्ट्र दिन पर्यंत 9 दिवस होतात। जसं आपण नवरात्र साजरं करतो, 9 दिवस देवींच्या विविध रूपांची पूजा करतो, आराधना करतो, तसंच वसुंधरेची आराधना करण्यासाठी हे 9 दिवस विविध कार्यक्रम आपण सर्वांनी राबवावे। 22 एप्रिल रोजी या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे। मी स्वतः 22 एप्रिल रोजी पवई लेक मुंबई येथून स्वच्छतेची सुरुवात करणार आहे। 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी आपण सर्वांनी आपापल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, नगरातील पाण्याचे विविध स्रोत साफ करायचे आहेत। नद्या असतील, नाले असतील, तलाव असतील, ह्यांची स्वच्छता करायची आहे। ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषद सीओ पर्यंत, तलाठ्यापासून ते कलेक्टरपर्यंत, ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत, आमदार, खासदार, पालकमंत्री सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे। आपल्या सर्वांच्या बरोबर शासकीय व्यवस्थांच्या समवेत वेगवेगळ्या संघटनांनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यावा, NGOजनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून ही योजना नसून हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि आपण त्याची पूर्ती करतो आहोत। वसुंधरेसाठी हे 9 दिवस समर्पित करतो आहोत, हे आपल्याला साधता येईल। नदी, नाले, सरोवर स्वच्छ करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे, अधिकाऱ्याचे आणि सामाजिक संस्थेचे मूल्यमापन करून त्यांचा सुद्धा जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सन्मान होईल आणि राज्यभरातून अशा अत्यंत चांगलं काम केलेल्या लोकांचा राज्य पातळीवरही सन्मान होईल। त्याचनंतर 25, 26, 27 एप्रिल या 3 दिवसामध्ये आपण विविध संघटना, शासकीय व्यवस्था, लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून मध्ये सहभाग घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे।